तर तणाव घटवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे फोकस ऑन द थिंग्स विच यू कॅन कंट्रोल. कोणत्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, कोणती गोष्ट तुम्ही सगळ्यात चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकता, या क्षणाला तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष फक्त त्याकडे द्यायचं. जितकं तुम्ही तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टीकडे लक्ष देणार तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढणार, तितकी तुमची मनातली भीती पळून जाणार, तितक्या तुमच्या शंका पळून जाणार. आणि जेव्हा तुमच्या मनातल्या भीती, जेव्हा तुमच्या मनातल्या शंका पळून जातील तितकं जास्त तुम्ही सकारात्मक व्हाल. आणि जितकं जास्त तुम्ही सकारात्मक व्हाल तितकी तुमची इम्युनिटी देखील वाढत जाईल. लक्षात घ्या मित्रांनो, कोरोनाला निगेटिव्ह करायचं असेल तर तुमच्या विचारांना सगळ्यात आधी पॉझिटिव्ह करावं लागेल. आणि जितके तुम्ही विचार पॉझिटिव्ह कराल तितके तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय काय आहे? आपल्या कंट्रोलमध्ये आहे नियम पाळणं, आपल्या कंट्रोलमध्ये आहे जे काही गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत ते पाळणं, आपल्या कंट्रोलमध्ये आहे फर्स्ट एड करणं, आपल्या कंट्रोलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपण त्याकडे लक्ष न देता आपण जेव्हा विचलित होतो आपण आपल्या समस्या वाढवतो. म्हणून फोकस ऑन द थिंग्स विच यू कॅन कंट्रोल. दुसरी महत्वाची बाब आहे जी आपली चिंता, तणाव, अँझायटी पळवून लावणार आहे ती म्हणजे कट ऑफ द न्यूज सोर्सेस अँड डोंट बी ऑब्सेस अबाउट द न्यूज. आपलं झालं असं आहे की बहुतांशी लोक हे दिवसभर रात्रभर उठल्यावर जेव्हा जेव्हा त्यांना टाइम मिळेल तेव्हा तेव्हा ते पहिलं काम हे करतात की ते टेक अपडेट्स अबाउट कोरोना. ते त्याला अपडेट्स म्हणतात पण त्याच्यावर खूप सारखा वेळ ते स्पेंड करत असतं. नेहमी त्या बातम्या ऐकणं, त्या बातम्यामध्ये मग बऱ्याचशा त्याचं बातम्यांचं प्रेझेंटेशन असं असतं की त्याच्याने नक्कीच आपल्या चिंता वाढतात, आपली भीती वाढते आणि आपण ऑब्सेस झालेलो आहोत. खूप सारे लोक न्यूज बद्दल ऑब्सेस झालेले आहेत. ते सकाळी सकाळी वर्तमानपत्राची वाट पाहतात, हे पाहतात की किती मेले, किती गेले, आजचा आकडा काय, किती पेशंट निघाले, आपल्या एरियात कोणी आहे का, आपल्या बाजूला कोणी आहे का. व्हॉट्सअपवर ते चेक करतील, सोशल मीडियावर, फेसबुकवर जिथे जिथे त्यांना सोर्स असेल, जिथून कुठून त्यांना माहिती मिळण्याची शक्यता असेल ते सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएट करत असतात. सो तुम्ही जितकं जास्त ऑब्सेस्ड बनाल न्यूज बद्दल, माहितीबद्दल, कोरोनाच्या अपडेट्स बद्दल तितके तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये भर पडण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वाढत जाते. म्हणून सगळ्यात पहिले काम हे करा की कट ऑफ द न्यूज सोर्सेस. म्हणजेच आपल्याला एक काम सरळ सरळ करायचं आहे, त्या बातम्या ऐकणं बंद, त्या बातम्या वाचणं पूर्णपणे बंद, त्याच्यापासून थोडंसं अलिप्त व्हा. इथून सगळ्यात आधी आयसोलेट व्हा, म्हणजे नंतरचं आयसोलेशन तुम्हाला लागणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. बरं, एक काम आपण करू शकतो. आपल्याला असं वाटत असेल नाही बाबा की आपण हे अपडेट्स घेतलेच पाहिजेत किंवा आपल्याला थोडीफार माहिती असली पाहिजे, सतर्कता असली पाहिजे, तर एक निश्चित करा टाइमलाईन की दिवसातून 2 मिनिट 4 मिनिटच मी एखादी कोरोना बद्दलचा अपडेट घेणार आणि तो विषय सोडून देणार, किंवा 2 दिवसातून एकदा घेणार अपडेट, त्याच्याबद्दल माहिती घेणार आणि विषय सोडून देणार. जितकं कमी तुम्ही या सेक्शन पासून, या न्यूज पासून लांब जाल तितके अधिक जास्त पॉझिटिव्ह व्हाल. बरेच सारे न्यूजवाले प्रयत्न करतायत काही बातम्या सकारात्मक देण्याच्या, पण तरीही त्या सकारात्मक गोष्टीकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करून आपल्याला त्या इतर लेवलच्या बातम्या दिसतात म्हणजे दिसतातच. आणि म्हणून आपल्याला हा एक भाग लक्षात घ्यायचा, जितकं जास्त तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तितकी परत अतिविचार, तितक्या परत भीती, तितक्या परत शंका, याची सायकल कंटिन्युअसली चालू राहणार आणि ती तुम्हाला तितकीच विचलित करणार आणि तितकीच तुम्हाला वीक देखील बनवणार. सो कट ऑफ ऑल द न्यूज सोर्सेस. आणि तुम्हाला खूपच वाटत असेल सेट अ लिमिट, एक टाइम सेट करा, त्यामध्येच एखादा अपडेट घ्या, विषय पूर्णपणे सोडून द्या. दिस विल रिअली रिअली हेल्प यू अ लॉट. अजून एक महत्वाचा भाग आपण करू शकतो आपला स्ट्रेस दूर करण्यासाठी, एन्झायटी मधून बाहेर येण्यासाठी, इज टू अवॉइड मच डिस्कशन्स. आपलं झालं असं आहे की आजकाल लोक, आपण कुठेही गेलो तर पहिला टॉपिक हाच असतो, कोरोना. तुमच्याकडे किती गेले, आमच्याकडे किती गेले, तुमच्याकडे काय सिच्युएशन आहे, आमच्याकडे काय सिच्युएशन आहे, लोक कसा प्रॉब्लेम क्रिएट करतात, इकडे काय चालू आहे, सगळ्या ठिकाणी आपला विषय तोच. बरं, इव्हेंट कोणताही असो विषय हाच असणार आहे. कोणाच्या मैत्रीला जा विषय हाच, कोणाच्या बर्थडेला जा विषय हाच. सो
आपण त्या एन्व्हायरमेंट मधून आपण स्वतःला बाहेर काढू शकत नाहीये, ही आपली लिमिटेशन होऊन बसलेली. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मग होतं काय की सारखे सारखे विचार आपल्या डोक्यामध्ये माइंडमध्ये कॉन्स्टंटली घोळत राहतात आणि आपल्या समस्या फिजिकल, मेंटल, बायोलॉजिकल, सोशल सगळ्याच वाढत चाललेल्या आहेत. सो अवॉइड डिस्कशन्स हा टॉपिकच पूर्णपणे कट करा. हप्त्यातून 15 दिवसातून चला थोडीफार तुम्ही चर्चा केली, विषय वेगळा आहे, पण दिवसातून 15 वेळेस दिस इज टू मच. बरं, लोक इतके हॅबिच्युअल आहेत की आसपासच्या लोकांपासून खास काही माहिती मिळाली नाही ना किंवा समाधान झालं नाही ना, हे फोन लावतील मित्रांना, वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या मित्रांना फोन लावून विचारतील की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, आमच्याकडे लोक कसे करतायत, तुमच्याकडे कशी भयावह परिस्थिती आहे, आमच्याकडे कसं भयावह परिस्थिती आहे, आणि परत त्या विचारांमध्येच टाइम स्पेंड करणार. जितकं आपण जास्त या गोष्टीबद्दल विचार करू त्याच टाईपच्या गोष्टी आपल्यासोबत होताना आपल्याला दिसतील, जाणवतील, भास होतील आणि आपण अजून जास्त फ्रस्ट्रेट होऊ. सो अवॉइड डिस्कशन्स. मित्रांनो, त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जी आपली स्ट्रेस, एन्झायटी कमी करू शकते ती म्हणजे की स्टॉप रिलेटिंग थिंग्स विथ युअर फॅमिली. जे काही आजूबाजूला घडतंय, जे काही अतिशय वाईट घटना, दुर्घटना घडतायत, जे काही लोकांना संकट येत आहेत, त्या प्रत्येक गोष्टी झाल्या की आपल्याशी, आपल्या फॅमिलीशी रिलेट करून पाहणं, ही एक खूप मोठी चूक लोक करत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा रेमडेसिवीर, की आपण बघतोय की एक रेमडेसिवीर बद्दल सध्या कशा पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे. पेशंट्सला मिळत नाहीये, शॉर्टेज आहे, मग त्याच्यावरचं राजकारण वेगळं, त्याच्यावर मग न्यूज वेगळ्या, प्रत्येकाचा पक्षपात पण आपल्याला त्याचं दिसून येतो, बरंच काय काय चालू आहे. मग हे काय करतो आपण, ऐकतो पाहतो, आणि जेव्हा एकांतात बसतो, घरी येतो, घरच्यांकडे बसतो, पाहतो, आपण ती गोष्ट रिलेट करायला लागतो. यार, त्यांना असं असं झालं, असा असा त्रास झाला, रेमडेसिवीर मिळालं नाही, हे इंजेक्शन मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही, अमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही, आपल्या घरच्यांसोबतही तसंच झालं तर आता काय करणार, किती भयानक परिस्थिती आहे, आणि आपण परत एक वेगळ्या ट्रान्समध्ये चाललो जातो. सो रिमेंबर फर्स्ट थिंग, सतर्क राहणं वेगळी बाब आहे, अतिविचार करणं वेगळी बाब आहे, आणि त्या रिलेट करून घेऊन आपल्या समस्या वाढवणं वेगळी बाब आहे. सो अतिविचार करू नका, सतर्क राहा पण अतिविचार करू नका. नंबर 2, रिलेट करू नका की काय होईल, माझ्या फॅमिलीला ऑक्सिजन नाही भेटला किंवा माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला ऑक्सिजन नाही भेटला, रेमडेसिवीर नाही भेटलं तर काय होईल, कसं होईल, किती बिकट परिस्थिती होईल. डू नॉट रिलेट. दिस इज अ काइंड ऑफ अ इरॅशनल, अतार्किक लेवलला कुठेतरी चाललं जातं, आपल्या भीती वाढवतं, मल्टिप्लाय करतं, आणि परत तेच जितकी आपल्या मनामध्ये भीती वाढत जाईल तितके आपल्यासोबत विविध संकट हे येतच राहतील. मग ते आरोग्याशी रिलेटेड देखील असू शकतात, आर्थिक गोष्टीशी रिलेटेड देखील असू शकतात. सो रिमेंबर, डू नॉट रिलेट थिंग्स or do not relate mishaps that is happening around you with your family members or with your near ones. तुम्ही सतर्क राहा, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स अत्यंत अत्यंत सुपर फास्ट स्पीडने कमी होतील किंवा ते येणार देखील नाहीत. आपण पाहतोय की मागच्या 1.5 वर्षात कित्येक लोक पॉझिटिव्ह होऊन गेले, कित्येक लोक 2-2दा झाले, पण असे कित्येक लोक आहेत ज्यांना अजूनही काही फरक पडत नाहीये. इट इज बिकॉज ऑफ देअर लेवल ऑफ थिंकिंग, देअर लेवल ऑफ लिव्हिंग द लाईफ. So remember this fact, do not relate things with your family members. So this will help you to reduce more stress and more anxiety. अजून एक भाग लक्षात ठेवा मित्रांनो, याच्याबद्दल मी खूप सेपरेट व्हिडिओज बनवून ठेवलेले जे तुम्ही युट्यूबवर केव्हाही पाहू शकता. यू नीड टू अडॉप्ट अ हेल्दी रुटीन. आता हेल्दी रुटीन मध्ये काय नाहीये तर सगळ्यात पहिले न्यूज तर अजिबात नाहीत, हे लक्षात ठेवा. नंबर 2, चर्चा अजिबात नाहीये. नंबर 3, अतार्किक कल्पना अजिबात नाहीत. मग याच्यामध्ये आहे काय, इट इज टू ईट हेल्दी, थिंक बेटर. तुम्ही स्वतःला फिजिकली ऍक्टिव्ह ठेवा, त्यासाठी तुमच्याकडनं जे काही शक्य होईल, लाईक वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, एक्सरसाइजिंग, योगा, मेडिटेशन, एरोबिक्स, whatever you can. Even you can try dancing, playing some musical instrument,
यू कॅन डू व्हॉट एव्हर यू लाईक. तुमच्या एखाद्या छंदामध्ये वेळ घालवा. मेक इट अ हेल्दी रुटीन. जितकं तुम्ही हेल्दी रुटीन मेंटेन कराल तितकं तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतील. पण नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला हे न्यूज सोर्सेस कट करायचे, तुम्हाला हे डिस्कशन्स कट करायचे, तर याचे इफेक्ट्स तुम्हाला खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात दिसून येतील. सो ऑल्सो यूज दिस. तर मित्रांनो, स्ट्रेस, एन्झायटी, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन कमी करण्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट टेक्निक लक्षात ठेवा, एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे हेल्प ऑदर्स. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपला प्रॉब्लेम काय झालाय की इतके भयभीत झालेत लोक की एकमेकाला हेल्प करणं सुद्धा म्हणजे मन करत नाही की कोणाला हेल्प करावी, एखाद्याच्या कार्यक्रमात जावं, एखाद्याला मदत करावी वाटतंय, पण मन वळत नाही. तर त्यासाठी एक भाग लक्षात घ्या. तुम्हाला मनातल्या भीती पळवायच्या आहे, तुम्हाला शंका दूर करायच्या आहे, तुम्हाला अजून जास्त स्ट्रॉंग व्हायचंय मेंटली, इमोशनली. तर पहिला भाग लक्षात घ्या मित्रांनो, स्टार्ट हेल्पिंग ऑदर्स. इन्व्हॉल्व्ह व्हा, ऍक्टिव्ह व्हा आणि हेल्प करायला सुरू करा. जे काही तुमच्याकडून शक्य असेल त्या पद्धतीने. छोट्यातली छोटी गोष्ट का असो ना, तुम्ही हेल्प करा. हेल्प केल्याने ज्या काही भीती आहेत, अतार्किक भीती आहेत, अतार्किक विचार आहेत, इलॉजिकल फिअर्स आहेत, हे सगळे 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 200 पटीने घडतात मित्रांनो, 200 पटीने घडतात. सो स्टार्ट हेल्पिंग ऑदर्स. दिस इज द बिग थिंग. जितकी तुम्ही हेल्प करण्यासाठी जमिनीवर उतराल, प्रॅक्टिकली काम कराल, तितके जास्त स्ट्रॉंग, निर्भीड व्हाल. आणि ह्या क्रायसिसमध्ये, ह्या सायकोलॉजिकल चॅलेंजमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती ठरत असेल तर ती हीच आहे. अजून एक बाब लक्षात घ्या मित्रांनो, आजारी असाल, तुम्हाला काही नक्की पॉझिटिव्ह आलाच असाल, आयसोलेशन मध्ये राहणे वेगळी बाब आहे. पण हे काही नसताना आपण स्वतःला इतरांपासून डिस्टंट ठेवत असू. डिस्टंट इन टर्म्स ऑफ हेल्पिंग, डिस्टंट इन टर्म्स ऑफ डुईंग समथिंग, ऍक्टिंग समथिंग, क्रिएटिंग समथिंग. तर मात्र आपण खूप मोठा प्रॉब्लेम स्वतःवर क्रिएट करून घेत आहोत. सो आयसोलेट राहा, पण तुम्हाला तितकंच इन्व्हॉल्व देखील राहायचंय. सुरक्षित अंतर ठेवून, सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की जितकं तुम्ही सुरक्षित अंतर ठेवून कोणती कृती कराल, बिलीव्ह मी, यू आर नॉट जस्ट सेफ बट यू आर द सेफेस्ट पर्सन. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाहीये. बट द मोमेंट यू डोंट मेक प्रिकॉशन्स, मग नक्कीच हे जे काय आपण आज भोगतोय, हे पाहतोय, हे सगळं इट इज नॉट बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस, बट इट इज बिकॉज ऑफ नेग्लिजन्स ऑफ अवर बिहेवियर. इट इज बिकॉज ऑफ नेग्लिजन्स. अगदी सुरुवातीच्या का भाषणामध्ये मोदीजींनी सांगितलं होतं की संकल्प और संयम, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे सध्या कुठेही दिसून येत नाहीयेत. ना संकल्प, ना संयम, ना नियम. सो इफ वी फॉलो ऑल दिस 3 थिंग्स, बिलीव्ह मी, आपल्या वरीज, आपल्या फिअर्स, आपल्या एन्झायटीज, आपल्या चिंता ह्या फार स्पीडने कमी होतील, घटतील, किंबहुना ते कधीही येणार देखील नाहीत. सो रिमेंबर दिस फॅक्ट्स. वन मोर थिंग माय फ्रेंड्स, की इन्व्हॉल्व युअर सेल्फ इन सम मोस्ट ऑफ द पॉझिटिव्ह स्टफ. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जे काही जिथून कुठून तुम्हाला सकारात्मकता मिळेल, मग काही ते वाचन असेल, मग काही ते टेलिव्हिजन शो असेल, एखादी मूव्ही असेल, काही सॉंग्स असतील, प्लीज इन्व्हॉल्व युअर सेल्फ इन दॅट. बाकीच्या कोणत्याही न्यूज बघू नका, कोणत्याही कोरोना व्हायरस रिलेटेड कार्यक्रम बघू नका, पण तुम्ही लाफ्टर शोज बघा, कॉमेडी शोज बघा, हिस्टॉरिकल शोज बघा, ते सायंटिफिक शोज बघा, काहीतरी डिस्कवरी, नॅट जिओ सारखं थरारक काहीतरी बघा. एक वेगळ्या जगात चालले जा, एका वेगळ्या ट्रॅन्स मध्ये चालले जा, पण या ट्रॅन्स मध्ये चुकूनही गुंतून राहू नका. कारण हा ट्रॅन्स तुम्हाला सायकोलॉजिकली वीक बनवेल. आणि जितकं तुम्ही सायकोलॉजिकली वीक व्हाल, घाबराल, चिंतित व्हाल, तितकी तुमची इम्युनिटी लेवल घटत जाईल. जितकी तुमची इम्युनिटी लेवल घटत जाईल, तितके तुमचे त्रास ऑटोमॅटिकली वाढत राहतील, ऑटोमॅटिकली. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस. मी ह्याबद्दल फार मागच्या वर्षीच्या मार्च एप्रिल पासून लोकांना याबद्दल जागरूक करतोय की तुम्हाला जितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तितकी तुमची इम्युनिटी बूस्टअप राहील. सो हेल्दी तर तुम्ही खात असालच, खात आहात, पण त्यासाठी पॉझिटिव्ह आहारासोबत पॉझिटिव्ह विचार असतील तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकतो.
तशा स्ट्रेस किंवा एन्झायटी दूर करायच्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत वाचल्या असतील, बट दिस शुड बी द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. याला तुम्ही वर्कआउट करा, याला इम्प्लिमेंट करा आणि बघा 200% तुमची चिंता घटेल, तुमचा तणाव घटेल, तुमच्या भीती तर पळूनच जातील. अँड बिलीव्ह मी, यू विल गोइंग टू बी मच मोर सायकोलॉजिकली पॉझिटिव्ह, सायकोलॉजिकली टफ टू हँडल द करंट chaos. तर जितकं तुम्ही याच्यावर लक्ष द्याल तितके तुमचे बेनिफिट्स हे वाढत जातील. तर मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, यांना इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला काहीही हेल्प याबद्दल लागली तर डेफिनेटली मला कॉल करा. आपण नक्की त्या गोष्टीवर, त्या समस्येवर काम करू. थँक्यू व्हेरी मच.